तुमचे कोण नेते लोक खाली बघा? म्हणजे डेप्युटी मॅडम आहे, स्नेहल मॅडम काय कधी आलते? किती दिवसापूर्वी आलते मॅडम? नाही, मागच्या वेळेस सुद्धा मीटिंगला आलते ते अभिजित ते पाटील. सांगितलं त्यांनी काम पूर्ण झालं पण तुम्ही सांगितलं परवाच्या. काम म्हणजे कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे तर सगळं. साहेब तुम्ही जर बेडकमध्ये येऊन बघितला तर आता मेन लाईनला टाकल्या तुम्ही ते सगळे पूर्ण उकरून हे केले. ते तुम्ही त्याची परमिशन घेतले का रस्ता करत असताना त्यांनी तुमच्याकडून? मी त्याची मॅडम काम तुमचं कागदावरती लोक प्रॅक्टिकल काय ते सांगा. मी बेडकच आहे. हां, आता जो तुम्हाला सर मग तो ह्याचा विषय माहिती असेल, तो जो टाकीच्या इथे विशाल टाकीचा विषय संपलाय तो. हां. आणि सप्लाय म्हणण्यापेक्षा ती जबाबदारी तुमची आहे ना. तुम्ही एस्टिमेट करत असताना ते कुठं जाते पाहिजे, कुठून न्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे त्याची प्रयोजन तुम्ही नाही केली का पहिला? नाही. शेतकऱ्यांशी ग्रामपंचायतने किंवा स्थानिक लोकांनी त्याच्याशी वाद घालायचा संबंधच काय ठेवला? नाही, वाद घालायचा विषयच नव्हता. मग ते त्याच्यासाठी किती महिने झाले? गेल्या मला वाटतं 6 महिने 3 महिन्यापूर्वी तुम्ही सांगितलं की पुढच्या 8 दिवसात चालू करू. आपल्या पहिल्या मिटिंगला विषय झाला की 8 दिवसात आपण पाणी चालू करतो येतो. नाही, काही ऍक्च्युली काय करायचं असं तुम्हाला प्रॉब्लेम लक्षात आला? मला माहित आहे. मी त्या ग्रामपंचायत स्टँडिंग सदस्य पण होतो आणि योजना स्टार्टिंग झाल्यापासून आजपर्यंत मला सगळी इष्ट तुम्ही ते सगळी योजना कागदावरती आहे. प्रॅक्टिकल मध्ये तुम्ही तिथले कुठल्या मी सांगतो त्या फक्त भागात जाऊन कनेक्शन कोणाला जोडले आणि आतमध्ये जोडले का पाईप नाही जोडल्या याचं मी सांगतो त्या नावाचं. ठीक आहे सर, काही प्रॉब्लेम. माझं आता 1 महिना माझं नवीन जॉईनिंग रोज असं मला डाटा मिळाला मी त्यासाठी. मग तुम्ही यायला पाहिजे होतं ना, बघायला पाहिजे होतं. तुम्ही 1 महिना जॉईनिंग झाला म्हणलं तर त्या योजनेवरती प्रॅक्टिकल यायला पाहिजे होता. तुम्ही आलाय का? निशाण टेकडीच्या तिथं जो टाकीच होता तो आपला मी आलेलो आहे, विजिट पण झालेली आहे. मग ते काय झालं? त्यानंतर सर ते अभिजित पाटील जे तिथले होते शेतकरी, ज्यांचे ते शेताचा प्रॉब्लेम येत होता, तर तो माझ्यामध्ये काल सुद्धा काल विषयासाठी त्यासाठी बोलायला गेले आपण सरपंच साहेब सुद्धा येणार होते. पण आज त्यांची मीटिंग आज होणार आहे. 2 नंतर त्यांची आता मीटिंग होणार आहे. आता गेले आम्ही 3 वर्ष झालं सांगतो की पाणी आज चालू होते, महिन्यानं होते, 4 दिवसानं होते, 8 दिवसानं होते. पण गेल्या आता ह्या 3 महिन्या पहिल्या मीटिंगला पण आम्हाला सांगितलं की 15 दिवसात आपण पाणी चालू करू. त्याचं तिसरा महिना आहे आता. तुम्ही अजून तुमचं फक्त मेन टाकीमध्ये पाणी चालू झालं नाही अजून. हां, मग तुम्ही योजना पूर्ण झाली म्हणून सांगताय. कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत कोण भानगड काय आहे? 6 मीटरचा भानगड आम्हाला तुमची भानगड काय नको, आम्हाला पाणी पाहिजे लोकांना. भानगड तुम्ही कागदावर काय असेल ते भानगड झालं. 6 मीटरचा फक्त पॅच राहिलेला आहे. तो कनेक्शन जर झालं चालू की पूर्ण असं तुम्हाला म्हणायचं की फक्त ते अभिजित पाटलांच्या तिथला मेन टाकीवरचा प्रश्न संपला की पाणी चालू होते काय? हां, हो. 100% नाही. मी खात्री देतो. तुम्हाला का खात्री नाही त्याची सांगा. मी सर पाणी त्या मेन टाकीमध्ये पडल्यानंतर म्हणजे टोटल कनेक्शन धारकाला पाणी मिळणार नाही अशी मला खात्री आहे. तुम्हाला आहे का तशी सांगा. मी सांगतोय तसं छाती टोपण सांगतो, तुम्ही सांगू शकताय का? ह्याच्या पद्धतीचा डाटा कलेक्ट करतो तुम्हाला. मला डाटा नाही, उद्या या. पुढची मीटिंग नकोच आहे. ठीक आहे, मी उद्या सांगतो सर. काही प्रॉब्लेम नाही मला. तुम्ही बेडकला या, मला कॉल करा. बेडकला ठीक. तुम्हाला मी दाखवतो ना, तुम्ही दाखवा मला कुठल्या ठिकाणी पाणी चालू आहे. म्हणजे पाईपला कनेक्शन जोडलेलं आहे, पाईपा जोडलेले आहेत. कनेक्शन किती लोकांना? 500 लोक तुम्ही म्हणताय दिले. 575 लोकांना प्रत्येकाच्या घरात कनेक्शन जोडलेलं एकाच दाखवा मला. 575 नाही, फक्त पाईप काढून सोडल्या. पण त्या रस्ता पास करत असताना आज ते रस्ते तुम्ही उकरून सोडलाय. पूर्ण रस्ते आमचे जे पेव्हन ब्लॉक काढल्या, तुम्ही कॉम्प्लीट केलेले काढून टाकले, त्याची जबाबदारी कोणाकडे आहे? तुम्ही कनेक्शन जोडलाय ना, मग ते रस्ते करून द्या ना परत आम्हाला. रस्ते सर होणार कॉन्क्रीट करून द्यायचं तुमच्यामध्ये प्रोव्हिजन आहे. तुम्हाला माहिती असेल तर मी सांगतो. मग करून देत नाही म्हणताय तुम्ही, देतो पण म्हणताय तुम्ही. नाही, रोड रिस्टोरेशनचा आयटम असल्यामुळे तुम्हाला रस्ते म्हणून जाणार त्याला. जी पायपिंगसाठी जे खोदकाम झालेलं आहे ते होऊन जाणार तुम्हाला. मग तेच त्या म्हणतोय ना, 500 कनेक्शन दिलं म्हटल्यानंतर झालेल्या कनेक्शनचे तर रस्ते करून द्या. ठीक आहे, मी बोलून घेतो. नाही, नुसतं बोलू नको साहेब. मॅडमला बोलून मी ते प्रॅक्टिकल मध्ये पाहिजे. पुढचं काय आहे तो सांगतो. कधी सांगता? आज उद्यापर्यंत सांगतो ना. मला कधी त्याचं उत्तर कधी त्यांना सांगा. हे प्रॅक्टिकल